पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये दाखल झालंय। काल विशेष विमानानं मानेंचं पार्थिव दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं आणि त्यानंतर पहाटे पार्थिव कोल्हापुरातील मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये दाखल झालं। तिथून पिंपळगावकडे ते रवाना झालं आणि काही वेळापूर्वीच पिंपळगाव बुद्रुक या त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या पिंपळगाव बुद्रुक इथले कुंडलिक माने हे रहिवासी। त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। या नापाक हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येतोय, सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। मात्र खरा सवाल आहे तो भारत सरकारपर्यंत शहीदांच्या कुटुंबियांचा आक्रोश पोहोचणार आहे का? भारत पाकिस्तानला आता तरी धडा शिकवणार आहे का? असाच सवाल सर्वत्र उपस्थित होतोय। आपल्यासोबत आहेत प्रताप नाईक, आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी। प्रताप, पिंपळगावमध्ये पार्थिव दाखल झाल्याचं समजतंय, काय माहिती? सकाळी 6:30च्या दरम्यान कोल्हापुरातल्या मराठा बटालियनमधून हे पार्थिव निघालेलं होतं ना। आता काही क्षणापूर्वीच वीर जवान कुंडलिक माने यांचं पार्थिव त्यांच्या घराजवळ पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचं पार्थिव हे गावकऱ्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा हे पार्थिव ठेवलं जाणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळे ग्रामस्थ असतील किंवा पंचक्रोशीतील लोक असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले लोक असतील ते वीर माने जे आहेत त्यांचं अंत्यदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांचं सुमारे 1 तासाच्या नंतर म्हणजे जवळपास 10च्या दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। एकूणच सगळं इथलं वातावरण ते अत्यंत भावनावेश असं आहे, कारण वीर जवान जो अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये किंवा पाकिस्ताननी जे केले गोळीबार केले त्याच्यामध्ये मारला गेला, त्याच्यामुळं एकूणच सगळी भावना ही भावनावेशच झालेल्या आहेत। सगळे हळव्या मनाने आपल्या वीर जवानाच्या पार्थिवाकडे पाहत आहेत। नक्की प्रताप, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। 2 दिवसानंतर कुंडलिक माने यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आलंय। केवळ पिंपळगावच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। शहीद कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आहे। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या कागल तालुक्याचे कुंडलिक माने हे शहीद झाले। सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री निधीतून मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांची मदत त्यांच्या कुटुंबियांना जाहीर केली आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।